वर्ष नाटकात काम करतोच आहे आणि प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला किंवा प्रत्येक नाटक निवडताना त्यात काहीतरी वेगळं आहे का, म्हणजे आता मी विनोद वेगवेगळ्या विविध प्रकारचे विनोद प्रकार करून बघितले. म्हणजे ब्लॅक कॉमेडी बघितली, फार्सिकल बघितली, लिखित कॉमेडी बघितली, म्युझिकल कॉमेडी केली. असे विविध प्रकारचे कॉमेडीचे प्रकार केल्यानंतर एक स्टेग्नन्सी येते. तर ही स्टेग्नन्सी मला थोडीशी आली होती आणि त्याचवेळी कार्टी काळजात घुसली हेही नाटक माझ्या वाचण्यात आलं. दॅट इज अ ब्लॅक कॉमेडी. आणि त्याचवेळी हाही चित्रपट आला आणि चित्रपटाची वनलाईन ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की हा चित्रपट जर मी केला नाही तर माझ्यातल्या कलाकारावर थोडासा अन्याय केल्यासारखं होईल. प्रत्येकाने स्वतःला जज करायचं असतं की आपण काय टप्प्यापर्यंत किंवा कुठल्या उंचीपर्यंत आपण जाऊ शकतो अभिनयाच्या क्षेत्रात. तर मला असं जाणवलं की हा चित्रपटाची मुळात कथा वेगळी आहे, वनलाईन वेगळी आहे आणि अशा पद्धतीचा किंवा अशा कथेवर आधारित चित्रपट आजपर्यंत मराठीमध्ये झालेलं नाही आहे. तर मुळात ते वाचल्यानंतरच मला जाणवलं की काहीतरी वेगळं आहे आणि मी म्हणजे आजपर्यंत माझ्या करिअरमध्ये नेहमीच काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे. काही वेळा यशस्वी झालो. म्हणजे नकळत दिसले सारे हे नाटक तुम्हाला आवडत असेल, आठवत असेल, जे मी आंधळ्यांवर केलं होतं. त्यामुळे असे काही रोल असतात की आपण केले नाहीत कलाकार म्हणून तर ते स्वतःवरच अन्याय करण्यासारखं असतं. त्यामुळे हा चित्रपट जेव्हा वाचनात आला, म्हणजे ह्याची वनलाईन जेव्हा भरतनी मला ऐकवली त्याचवेळी ठरवलं की मनात आलं की हे वेगळं आहे. आणि जेव्हा त्याने त्याच वेळी अख्खी स्क्रिप्ट माझ्या हातात दिली त्यावेळी एक विश्वास बसतो ना डायरेक्टरवर की यार ह्याची वनलाईन तर त्याने दिली पण ॲट द सेम टाईम अख्खी स्क्रिप्ट पण दिली. आणि स्क्रिप्ट जेव्हा मी उघडून बघितली तेव्हा त्यात कटिंगसुद्धा होतं. म्हणजे काय पद्धतीने तो शूट करणार आहे हेही त्यात व्यवस्थित नमूद केलेलं होतं. म्हणजे थोडक्यात त्याची तयारी पूर्ण होती, त्याची मानसिकता होती की हा चित्रपट आपल्याला करायचा आहे आणि त्याची पूर्वतयारी पूर्ण झाली होती. त्यामुळे मी असा विचार केला की हा चित्रपट निश्चित लागणार. चित्रपटगृहात हे चित्र निश्चितपणे लागणार. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपण चित्रपट करतो पण चित्रपटगृहात लागतच नाहीत, कारण थिएटर अवेलेबिलिटी हा मोठा प्रॉब्लेम असतो. पण ह्या चित्रपटाच्या बाबतीत मला तसं काही वाटलं नाही, भीती वाटली नाही. आणि मला असं वाटलं की हा जर चित्रपट केला तर माझ्या करिअरमधला एक महत्त्वाचं वळण ठरेल आणि म्हणून हा चित्रपट करायचाच असं मी ठरवलं. भो या नावातच वेगळेपण आहे. नावावरूनच तुमच्या लक्षात आलं असेल. वेगळेपण म्हणजे काही कळतच नाही चित्रपट असं नाही आहे, पण वेगळा आहे तो अशा अर्थाने हा माणूस साधा असूनही तो डिटेक्टिव्ह आहे आणि डिटेक्टिव्हगिरीची कुठलीही छाप त्याच्या वागण्यात, बोलण्यात, चालण्यात, बघण्यात नाही आहे. तरीही तो डिटेक्टिव्ह आहे आणि तो डिटेक्टिव्ह आहे हे पदोपदी लोकांना जाणवतं. कुठलेही स्टान्स न घेता केलेली डिटेक्टिव्हगिरी आहे. हां, कसं असतं माहिती आहे का की चित्रपटात काम करताना सुबोध भावे किंवा शरद पोंक्षे, संजय मोने, राजन भिसे ही सगळी मंडळी नाटकातलीच आहेत. त्यामुळे आम्ही जेव्हा एकत्र यायचो तेव्हा नाटकाच्या गप्पा जास्त व्हायच्या. आपण पूर्वी काय काय टाईमपास केले होते हेही चर्चा व्हायची. समवयस्क असल्यामुळे प्रत्येकाची कामाची स्टाईल माहिती होती. त्यामुळे ॲक्च्युअली फील्डवर काम करताना मला कुठलाही प्रॉब्लेम आला नाही किंवा अडचण नाही आली. उलट मी ऑन द कॉन्ट्ररी मी असं म्हणेन की आम्ही जेवढी धमाल केली ना तेवढ्यात जास्त लक्ष देऊन आम्ही हा चित्रपट केला. कारण नेहमीचा जर चित्रपट असता कॉमेडी
किंवा असे नेहमीचे जे चित्रपट असतात तसा जर चित्रपट असता तर आम्ही ह्या हो करत काहीतरी काम केलं असतं. पण ह्या चित्रपटाचं वेगळेपण लक्षात घेऊन आम्ही अतिशय गांभीर्याने सगळ्या सीन्सचा किंवा सगळ्या आपल्या स्वतःच्या रोलचा सगळ्यांनी विचार केला. त्यामुळे चित्रपट करताना ह्यांच्याबरोबर काम करताना आम्ही जेवढी मजा केली तेवढंच अतिशय गंभीरपणे कामही केलं. कसं आहे, कुठल्याही रोलला ॲवॉर्ड मिळणं किंवा बक्षीस मिळणं ही आनंदाची गोष्ट असतेच असते. म्हणजे ती एक कौतुकाची थाप आहे. सर्व इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचं खूप छान कौतुक झालं. पण अर्थात माझ्याबरोबरीनं अजून माझे सहकलावंत बाकीच्या चित्रपटातसुद्धा असतात. काही जजेसना वाटतं की हा चित्रपटात हा कलावंताला ह्याचं कलावंताचं काम उत्तम झालेलं आहे, त्यामुळे त्याला बक्षीस मिळालं. ह्यावेळी त्यांना परीक्षकांना वाटलं की प्रशांतचं काम चांगलं झालं आहे, त्यामुळे मला बक्षीस मिळालं आहे. पण कुठल्याही परिस्थितीत बक्षीस मिळणं ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. आणि परीक्षकांचे आणि कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचे ह्या निमित्ताने मी मनापासून आभार मानतो. कसं आहे माहिती आहे का, भुबूवर गप्पा मारणं ही एक गमतीची गोष्ट आहे. म्हणजे आता ज्यांच्याकडे भुबू आहे, म्हणजे श्वान ज्यांच्याकडे आहे, त्यांना मी जे काय बोलतो त्यांना बरोबर कळत असेल. भुबूबरोबर गप्पा मारणं ह्याच्यासारखा आनंद नाही. आणि भुबूबरोबर चर्चा करणं, भुबूला गाणं ऐकवणं, त्याच्यावर त्याच्या रिॲक्शन्स घेणं आणि तो देतो. जर तो व्यवस्थित ट्रेंड असेल तो प्रत्येक गोष्टीवर तो रिॲक्शन देत असतो. आणि त्याचं शेकहँड करणं, त्याचं बघणं, त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढणं, त्याचा भुकेचा आवाज वेगळा असतो, त्याचा आनंदाचा आवाज वेगळा असतो, त्याचा दुखण्याचा आवाज वेगळा असतो, त्याचा कंटाळ्याचा आवाज वेगळा असतो. हे सगळे आवाज बघणं, ऐकणं, एन्जॉय करणं आणि त्याच्यावर रिॲक्ट करणं ह्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही आहे. ज्यांच्याकडे भुबू आहे त्यांना याची मी जे बोलतो आहे ते प्रकर्षाने जाणवत असेल. भोबो हा चित्रपट 22 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतो आहे. आणि मी एवढंच सांगेन की हा चित्रपट तुम्ही निश्चित बघा. आणि एक खात्री मात्र निश्चितपणे देतो की ज्यांना श्वानांबद्दल राग आहे तो राग निश्चितपणे निवळेल. राग असणं स्वाभाविक असतं, कारण मीही जेव्हा वडाळ क्वार्टर्समध्ये राहायचो तेव्हा दादर टीटीला उतरून जेव्हा चालत चालत मी घरी यायचो रात्री उशिरा, त्यावेळी कुत्रे माझ्या मागे लागायचे आणि त्यावेळी मला खूप राग यायचा. पण राग कुत्र्यांबद्दल किंवा श्वानांबद्दल राग असणं स्वाभाविक आहे. पण मला वाटतं हा राग तुमचा निघून जाईल याची मला खात्री आहे. आणि एक वेगळा चित्रपट, एक कॉमेडी बट स्टील थ्रिलर चित्रपट तुमच्यासमोर येत आहे. नक्की बघा आणि एन्जॉय करा.